विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्य त्रय जननी देवाची हे. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले. वरी बैसव पाऊले श्री गुरूंची. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती. तया नरा मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग पंढरपूर निवासी प्रेममूर्ती संत श्रेष्ठ संत श्री नामदेव महाराज यांचा अवघ्या 2 चरणाचा आणि कोणाच्याही पाठ नसलेला असा अवघड अभंग घेतला आज. बहुतेक ज्यांनी ज्यांनी आरती म्हणतात त्या सगळ्यांच्या अभंग पाठ आहे. मग देवीची आरती असो, दत्ताची असो, शंकराची असो, हनुमानाची असो, रामाची असो, पांडुरंगाची असो अथवा ज्ञानोबा तुकोबांची असो. सुख करता दुःख हरता झाल्यावर घालीन लोटांगण. आता आपण धरून पटांगण म्हणतो तो भाग वेगळा. दुर्गे दुर्गड भारी झाल्यावर घालीन लोटांगण. आता यांचा महिना चालू आहे. लवकर कळलं वा. असे लाईट श्रोते पाहिजे बघा. बऱ्याच ठिकाणी ट्यूबलाईट श्रोते असतात. लाईट श्रोते असले की लवकर मी म्हणायच्या आधी इकडून मार्गशीर्ष आला म्हणजे पक्काच उपास धरलाय वा कोणीतरी. मार्गशीर्ष महिना. देवीची आरती झाली की घालीन लोटांगण. लवथवती विकराळा झालं की घालीन लोटांगण. आरती तुकारामा झालं की घालीन त्रिगुणात्मक त्रिमूर्ती झालं की घालीन लोटांगण. गणपती बसवणाऱ्या पोरापासून मार्गशीर्षातले उपवास करणाऱ्या आई साहेबापर्यंत सगळ्यांचा पाठ आहे. विठाला अभंगावर विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार. भगवान दत्तात्रेयाच्या पवित्र या संस्थानामध्ये वंदनीय पूजनीय महंत श्री गुरु प्रल्हादजी महाराजांच्या मार्गदर्शनामध्ये प्रातस्मरणीय सद्गुरू संत वामनभाऊ महाराज, सद्गुरू संत राष्ट्रसंत भगवान बाबा, सद्गुरू संत भीमसिंह महाराज आदी महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं गावकरी बांधवांच्या भव्य उपस्थितीमध्ये भव्य सहकार्यातून आणि गावातल्या तरुण बांधवांच्या सक्रिय सहभागानं जवळजवळ 80 ते 100 तरुण सप्ताह सुरू होण्याच्या अगोदर 8 दिवस झालं राबतायत आणि काला झाल्यावर सुद्धा 4 दिवस राबणार आहेत. त्या 100 पोरांसाठी टाळ्या वाजवा. आमचे जीवलग मित्र हनुमंत शास्त्री खरमाटे भाऊ दोघांनी मिळून फोन केला. महाराजांचा आदेश आहे असं सांगून आजच्या सेवेचा योग आमच्यासाठी आणला. खरं तर ही आमच्यासाठी पर्वणी आहे. ज्या दत्तमूर्तीचं दर्शन साक्षात भगवान बाबांनी घ्यावं आणि मगच पुढं जावं त्या भगवान दत्तात्रेयाच्या दरबारामध्ये आम्हाला गीता जयंतीच्या पर्व काळावर सेवेचा योग येतोय. ते आमच्यासाठी पर्वणी आहे. आज गीता जयंती. माझ्या डोक्यात गीता गीता अभंग होता, पण इथं आल्यावर कळलं की इथून बाबा दत्तमूर्तीचं दर्शन घेतल्याशिवाय कधीच पुढं गेले नाही. मला वाटलं आपण दुसरं काहीतरी करण्यापेक्षा त्या दत्तमूर्तीला घालीन लोटांगण, त्या दत्तमूर्तीचे वंदीनं शरण, त्या दत्तमूर्तीला डोळ्यानं पाहीन, त्या दत्तमूर्तीला प्रेमानं आलिंगन, त्या दत्तमूर्तीला भावानं ओवाळणं आणि त्या दत्तमूर्तीचं आनंदानं पूजन घडावं या भावनेतून या अभंगाची योजना आहे. विठाला बाबांचं कार्य फार व्यापक आहे. जवळजवळ 13-14 संस्थानं बाबांच्या मार्गदर्शनात वाटचाल करतायत. त्या सिल्लोडच येतो ना बाबा तालुका. सिल्लोड तालुक्यात गेवराई म्हणून गाव आहे. माझं 2 वेळा तिथं जाणं झालं.
उंच गडावरती गोवर्धनगड नावाचं भव्य संस्थान, जवळजवळ तो 11 कोटीचा प्रोजेक्ट आहे. आणि त्या 11 कोटीच्या प्रोजेक्ट असलेल्या गडाचं जवळजवळ सगळं आशीर्वाद मार्गदर्शन पायापासून ते कळस निघेपर्यंत बाबांच्या आशीर्वादानं तिथं होतंय. आणि मला एका गोष्टीचा एक आनंद वाटला. त्यांचं नाव प्रल्हाद आहे, पहिला अवतार, आणि माझं नाव तुकाराम आहे. प्रल्हादाचाच 5वा अवतार. मग चला, 5व्या अवताराला पहिल्या अवतारापुढे सेवा करायची संधी मिळाली, हाही एक योगायोगच आहे. विठाला 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 विठाला. आज गीता जयंतीचा पर्व काळ आहे. अर्जुन संकट पडता जड भारी, अर्जुन संकट पडता जड भारी, अर्जुन संकट पडता जड भारी, अर्जुन संकट पडता जड भारी. गीता सांगे हारी, गीता सांगे हारी, कुरुक्षेत्र गीता सांगे हारे, गीता सांगे हारे, आजच्या दिवशी फक्त 1.25 तास, 1 तास 15 मिनिटं भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाचा मोह घालवण्यासाठी 700 श्लोकाचं गीताशास्त्र सांगितलं. आता गीता सांगितलेलं ठिकाण माहीत आहे तुम्हाला? 22 कुरुक्षेत्र. बर, तिथं 18 अक्षोहिणी सेना एकत्र झाली होती. 11 अक्षोहिणी कौरव आणि 7 अक्षोहिणी पांडव. ते कशाला एकत्र झाले होते माहीत आहे? ज्ञानेश्वरी पारायण करायला. ते एकत्र झाले होते कशाला? निवडणूक लढवायला, भांडणं करायला. रथांच्या चाकाचा खडखडाट आहे, रणवाद्यांचा खनखनाट आहे, हत्तीच्या चित्कारी आहेत, घोड्याच्या टापाचा आवाज आहे, गगनभेदी ललकार्या दिल्या जात आहेत. अशा वातावरणामध्ये सैन्य एवरू भयोर मध्ये रथम स्थापये मेच्युत म्हणून भगवंताकडून अर्जुन मध्यभागी पोहोचलाय. 2 सैन्याच्या मध्ये उभा राहून किती वेळ सांगितलंय? 1.25 तास. आणि 1.25 तासामध्ये अर्जुन कुठे गेलाय? हृदय एक झाले. ज्ञानोबाराय म्हणतात, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना. याला गीता म्हणायचं. फक्त 1.25 तास पूर्ण ब्रह्म झाला पार्थ. 1.25 तासामध्ये अर्जुनाला पूर्ण ब्रह्म अवस्थेला नेलंय. पण युद्ध करायचे म्हणून पुन्हा माणसात ठेवलंय देवान. परी मर्यादा श्रीकृष्णनाथ उल्लंघो नेदे. पूर्ण ब्रह्म झाला पार्थ, परी पुढील साधावया कार्यार्थ. अर्जुनाला भगवंत ऐकणारांचा राजा म्हटले. परिसनेयाच्या राया, ऐके बापा धनंजय. आपल्याला सुद्धा ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याच्या योग्यतेचे असाल तर माझ्याकडे या. अहो अर्जुनाची ये पाती परिसनिया योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. गीतेला ज्ञानोबाराय बाबा, गीता ग्रंथाला ज्ञानोबाराय बाप म्हटलेत. आणि मला कधी कधी वाटतं बरं झालं गीतेला बाप म्हटले, कारण गीता जर बाप असेल तर ज्ञानेश्वरी उभा जगाची आई आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरीत म्हटले बाप बाप ग्रंथ गीता. आणि आमच्या जनाबाई ज्ञानेश्वरीला म्हटल्या ते हे माय ज्ञानेश्वरी. जनाबाईला माहित होतं माऊलींनी गीतेला बाप ठरवलंय तर जगाची आई ज्ञानेश्वरी शिवाय दुसरी कोणी होऊ शकत नाही. म्हणून ते हे माय ज्ञानेश्वरी. जे गीतेत आहे तेच ज्ञानेश्वरीत आहे विस्तारपूर्वक. उलट गीतेत जे सांगायचं राहून गेलंय ते सुद्धा विस्तारानं ज्ञानेश्वरीत सांगितल्या गेलंय. एक बाबा आहेत समोर, प्रस्तावनेत थोडंसं घेतो बोलून, पुन्हा आपलं सोपं सोपं सुरू करू. 17व्या अध्यायामध्ये बाबा एक श्लोक आहे. देशे कालेचे पात्रेचे तद्दानम सात्विकम स्मृतम दातव्यमिती यद दानम दीयते न उपकारिणे देशे कालेचे पात्रेचे तद्दानम सात्विकम स्मृतम असं भगवान बोललेत. देश काल आणि पात्र पाहून माणसानं दान करावं.
आता इथं मंदिराचं काम सुरू आहे, इथं सांगायची तरी वेळ यावी का? ज्या मी ती छोटीशी मूर्ती पाहिली महाराज, केवढीही मूर्ती बसवा पण त्या मूर्तीचं विसर्जन करू नका. कुठेतरी छोटी ती बाजूला मूर्ती राहू द्या, कारण ते इथलं अधिष्ठान आहे. ती छोटीच आहे मूर्ती पण ते अधिष्ठान आहे. त्या मूर्तीच्या पायावर बाबा भाऊ भीमसिंह बाबा सारख्या महात्म्यांनी हजारो वेळा डोकं ठेवलंय. ती मूर्ती आपलं डोकं ठेवण्यासाठी कुठंतरी असावी. मंदिर भव्य होणार आहे, फार मोठं प्रोजेक्ट आहे ते. मंदिर भव्य होईल तेव्हा मूर्ती सुद्धा खूप भव्य येईल, पण ती बसवत असताना ही सुद्धा राहू द्या, कारण हे आपलं अधिष्ठान आहे, ती छोटी मूर्ती. मग द्यावं, अशा बांधकामाला मोकळ्या मनाने द्यावं, कारण देशही पवित्र आहे, कालही पवित्र आहे आणि पात्रही पवित्र आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात द्यावं हे देवानं सांगितलंय, पण जे द्यायचं ते कमवावं कसं हे देव सांगायचे विसरलेत. ते देवाचं राहिलेलं मनोगत ज्ञानोबारायने पूर्ण केलंय. तरी स्वधर्म आतो ते जे जे मिळे आपण याते, मग ते ते देई जे बहुते सन्मान योगे. दोन्ही गोष्टीला महत्व आहे. जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचार वेच करी. जोडोनिया धन उत्तम व्यवहार, उदास विचारे वेच करी. उदास विचार वेच करी. उदास विचार जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उदास विचारे वेच करी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उदास विचारे वेच करी. वेच करी. गीता जयंतीचा पर्व काळ आहे म्हणून एक थोडं गीतेबद्दल बोललो. अभंगाचा भाव मला डोळ्यापुढे आणायचा आहे. संप्रदायात सेवेला महत्व आहे. तेथ सेवा हा दारवंठ, तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. सेवा फार महत्वाची. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, गीतेत सुद्धा म्हटलंय. आणि बघा महाराज, आता हनुमान महाराज मृदंग वाजवतात, त्यांना विचारलं सध्या कुठं आहे, ते म्हणतात दत्त संस्थानला सेवा चालू आहे. अंगद महाराज गायन करतात, त्यांना विचारलं काय चाललंय, गायनाची सेवा. टाळकऱ्यांना विचारलं टाळाची सेवा. पंक्तीवाल्याला विचारलं अन्नदानाची, बोला ना बोला, अन्नदानाची सेवा. वाढणाऱ्याला विचारलं वाढण्याची सेवा. एखाद्या आमच्या आईसाहेब मंडप झाडत असतील, झाडलोटाची सेवा. आता आम्ही सुरुवातीला काय म्हणतो, आजच्या कीर्तन रूपी सेवे करता. खरं ही पद्धत आहे म्हणून म्हणायचं, नाही तर आम्ही आता म्हणायला पाहिजे आजच्या धंद्यासाठी. आजच्या धंद्यासाठी घेतलेला आपण, नाहीतरी जोरात चालू आहे आमचा सध्या. बऱ्याच ठिकाणी ऍडव्हान्स चालू झाले. ऍडव्हान्स फोन पेला टाका मग येतो. ऍडव्हान्स देणारे देत आहेत, घेणारे घेत आहेत, त्या दोघांनाही धन्यवाद आहेत. त्यांची उत्तम सेवा चालू आहे. सेवा, सेवेला महत्व आहे. कोणतीही सेवा. आमच्या नामदेवरायांनी फक्त सेवेला प्राधान्य दिलंय. मगाशी मी बोललो 1 जन्म नाही 5 जन्म. नामदेवरायच तुकोबाराय झाले, जगद्गुरु तुका अवतार. आपण नामदेवरायापर्यंत येऊ. पहिला अवतार भक्त प्रल्हाद, सेवा केली. स्वतःच्या जन्मदात्याला देवानं मारलं तरीही प्रल्हादानं देवाची सेवा सोडली नाही. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी, परितोष मरे म्हणी नारायण. पहिला जन्म. दुसऱ्या जन्मात या, तेच प्रल्हाद राम अवतारामध्ये अंगद झाले. आणि दोन्ही अवताराचं साम्य पहा. प्रल्हादाच्या अवतारातही वडील देवाचे विरोधक होते, आणि अंगदाच्या अवतारातही वडील देवाचे. अंगदाच्या वडिलाचं नाव वाली,
रामाचा कट्टर भक्त होता ना. त्याही अवतारात हिरण्यकश्यपाला मारलं आणि याही अवतारात रामानं वालीला मारलं. तरीही अंगदाच्या सेवेत काही बाधा आहे का? उलट शिष्ठाईला कोणाला पाठवलंय? तुमच्याकडे पंक्तीत श्लोक म्हणायची पद्धत आहे का? असं म्हणतात ना ते श्लोक. शिष्ठाई सबरा चतुर दुसरा कोणी न हा 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 कोणी नसे दातारा. अंगदाला पाठवलं. मला एक प्रसंग सांगायचा आहे. अंगद शिष्ठाईला गेले. बरोबरीनं रावणाला समजून सांगितलं, रावणानं ऐकलं नाही. शेवटी अंगद म्हणला, जाऊ दे रावणा, तू ऐकू नको, मी सांगत नाही. डावा पाय जमिनीवर ठेवला अंगदानं. निष्ठा काय असावी बघा. डावा पाय जमिनीवर ठेवला आणि सांगितलं, हा माझा डावा पाय तुझ्या दरबारातल्या कोणत्याही सैनिकानं तांदळा एवढा जरी बाजूला हलवून दाखवला तर याच जागेवर सीतेला हरलो. डावावर लावलं. कोणाला? नाही, हरल्यावर वाजवा. डावावर कोणाला लावलंय? सीतेला. काय निष्ठा असेल महाराज. रावणाच्या दरबारात काही सामान्य माणसं होते का? प्रहस्त, पुलस्त्य, इंद्रजित, अतिकाया, कुंभकर्ण असल्या लोकांपुढे पाय ठेवलाय. कोणीही उठून पाय हलवून दाखवा, सीता हरलो. एक एक बलाढ्य सैनिक येत होता, पायाला घामाघूम होईपर्यंत झोंबाझोंबी करत होता. महुरी इतका पाय हल्ला नाही. याला निष्ठा म्हणायचं. इंद्रजित आला. इंद्राला ज्यानं परास्त केलंय, जन्मताना मेघासारखी गर्जना करून मेघनाद नाव मिळवलं, तो इंद्रजित पायाला 10 मिनिटं बेजार झाला. पाय तसोभर हल्ला नाही. शेवटी कोणाच्यानंच होईना रावण वैतागला. रावण म्हटला, सरका बाजूला, मीच जातो. रावण सिंहासनावरून उतरला आणि अंगदाच्या पायाला हात लावणार अंगदानं उडी टाकली आणि सांगितलं, पायच धरायचे तर आमच्या मालकाचे धर, माझे कशाला धरतो. याला निष्ठा म्हणायचं. दुसऱ्या अवतारात सुद्धा फक्त सेवाच आहे. तेच अंगद तिसऱ्या अवतारामध्ये भगवान कृष्ण झाले आणि अंगद उद्धव झाले. आयुष्यभर सेवा केली आणि भागवताचा अधिकारी म्हणून उद्धव मिरवले. जाताना भागवत भगवंतानं उद्धवाच्या स्वाधीन केलं. तेच उद्धव ज्या वेळेला कृष्ण विठ्ठलाच्या रूपात विटेवर उभे राहिले, त्यावेळेला ते उद्धव नामदेवरायाच्या रूपामध्ये पंढरपुरात जन्माला आले. आणि ह्या 4 अवताराच्या सेवेचं वर्णन मी करत नाही, साक्षात जनाबाई करतात. संयोगीचा भक्त नामा उभा कीर्तनी, हो पाठीमागे डोळे झाकून उभे जणे, पाठीमागे डोळे झाकून उभे जणे. हा संयोगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, हे पाठीमागे एक सेवा आता सांगून पुढे जायचं नामदेवरायाची. एकादशी व्रताचं पालन करीन, एकादशी किंवा व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी. वारकऱ्याची एकादशी कशी असते बघा. आज योगायोगाने एकादशीच आहे. एकादशीचं गणित असं आहे, दशमीला एकदा जेवायचं, एकादशीला तळ हातावर बसतील एवढ्या शेंगदाणे नाही, आणि त्या शेंगाला लागेल एवढा गुळाचा खडा खायचा. हे सांगताना मी 3 दशम्या खाऊन आलोय. म्हणजे आमच्या बोलण्यात आणि वागण्यात किती तफावत आहे बघा. त्या पद्धतीची एकादशी. द्वादशीला सूर्योदयाला पारणं करून उपवास सोडावा. नामदेवराय त्या पद्धतीची एकादशी करायची. 15 माणसं. देवाला वाटलं आज एकादशीचं नामदेवरायाची परीक्षा घेऊ. देवानं ब्राह्मणाचा वेश घेतला, नामदेवरायाच्या दारात आले आणि जोरात ओरडले, भिक्षाम देही, किंवा आमच्या आळंदीच्या भाषेत मधुकरी. नामदेवराय बाहेर आले, काय पाहिजे बुवा?
तेव्हा हे मुठभर शेंगा घे, एवढा गोळाचा खडा घे, आज वारकऱ्याचं घर आहे, एकादशी आहे. ब्राह्मण म्हणला 5 दिवस झालं मला अन्न मिळालेलं नाही, आणि आज जर भाकरी नाही मिळाली तर मी जिवंत राहू शकत नाही, मला अन्नदानाची भिक्षा द्या. नामदेवराय म्हणले बाबा मेला तरी चालेल, आज वारकऱ्याच्या घरी तुला अन्न मिळणार. आम्हा व्रत एकादशी, आम्हा व्रत एकादशी, व्रत एकादशी, आम्ही वारकरी आहेत, एकादशी व्रत आहे, तुला अन्न मिळणार नाही. ब्राह्मण म्हटला बाबा माझा नियम आहे, दररोज एका दारात जाऊन उभा राहायचं, त्या घरातून अन्न मिळालं तरच खायचं, नाही मिळालं तर दिवसभर उपाशी राहायचं. असे 5 दिवस गेलेत, आज 6वा दिवस आहे. नामदेवराय म्हणले तुझा नियम तुझ्याजवळ ठेव, माझाही नियम आहे. आज आमच्या घरी कुत्र्याला सुद्धा बोला एकादशी, एकादशीच्या दिवशी वारकऱ्याच्या घरी कुत्र सुद्धा भाकरी खात. म्हणा की जोरात, ज्यांनी खाऊन आले त्यांनी तर म्हणा. बाबा आपल्या जोग महाराज संस्थेत एक कुत्र होतं, भाऊसाहेब वरोलीकर, पूजनीय विठ्ठल बाबा घुले महाराजांचे गुरु. भाऊसाहेब च्या काळामध्ये ते कुत्र होतं. त्या काळामध्ये काय पंचांग कोणाला कळत नव्हतं, कॅलेंडर घराघरात नव्हतं, आणि एकादशी कळत कधी लक्षात नसायचं. पूर्वी एक गणित होतं पहा, वारीक ठेवील ती आणि बामन सांगल ती दिशा किंवा आमुषा, अशी जुनी म्हण होती. म्हणजे आमच्या परळीकडं होती, इकडं कसं आहे बघा, न्हावी ठेवील ती मिशा आणि बामन सांगल ती आमुषा. भागाभागात बदल असतो. आमच्या परळीकडं माणसं मेल्यावर जाळते, इकडं जिवंत. शाबाचा असं नका करू. आमच्याकडे जिवंत माणसं श्वास घेतात, इकडे मेल्यावरच घेतला पाहिजे. तसं ते काही एकादशी कळत नसायची. मग जोग महाराज संस्थेच्या अवतीभोवती ज्या बायका राहायच्या त्यांची चर्चा व्हायची, अगं त्या संस्थेतल्या कुत्र्याला भाकर टाकून बघ. महाराज काय काय पद्धत असेल बघा. त्या कुत्र्यानं भाकरी खाल्ली समजायचं एकादशी नाही, आणि कुत्र्यानं भाकरी नाही खाल्ली समजायचं त्या दिवशी एकादशी आहे. काय योग असेल. नामदेवराय म्हणले माझं घर अशा पद्धतीचं आहे. ब्राह्मण म्हणला भाकर दे, नाही तर मी वाचतच नाही. ब्राह्मण होता का तो? देवच होता ब्राह्मणाच्या रूपात. बोलता बोलता चक्कर आल्यासारखं केलं, धाडकन जमिनीवर कोसळलं. माणूस पडला. असं अशी घटना झाल्यावर लोक गोळा करायला वेळ लागते का? तुम्हाला 15 मिनिटात 200 माणसं गोळा करायची आयडिया सांगू का? फक्त असं बघत उभं राहायचं. 15 मिनिटात तुमच्या भोवती 200 जर नाही झाले तर मला विचारा. सगळेच वर बघत आहेत. आपण हळूच निघून जायचं, पुन्हा ते बघतच राहतील. माणूस मरून पडले. 100-200 लोक गोळा झाले. काय झालं काय झालं? एक जण म्हणला ह्या नाम्याला ब्राह्मणानं मधुकरी मागितली. हा नाम्या एकादशीचं महत्व सांगत बसला, ब्राह्मण चक्कर येऊन पडला, मेला. बरं मेला जाऊ द्या म्हणले, पण त्याचं पुढचं कर्म केलं पाहिजे ना, अंत्ययात्रा काढली पाहिजे. लोक म्हणले अंत्ययात्रा काढू, खांदेकऱ्याचंही नियोजन करू, पण शिंक कोणी धरायचं? एक माणूस म्हणला कोणी म्हणजे ज्याच्या दारात मेला ते नाही. नामदेवराय म्हणले बरं घर चलत आले. आता बरं गावापुढे इलाज चालेल का? आपल्याकडे म्हण आहे का नाही, गाव करल ते राव करू शकत नाही, गाव आहे शेवटी. नामदेवराय म्हणले ठीक आहे, शिंक धरायला तयार आहे, पण एकादशी सोडणार नाही, माझा नियम मोडू देणार नाही. गावकरी म्हणले नुसतं शिंक नाही, 10 दिवस फडकं तुम्हीच ठेवायचं, याचं राख सावडायचं तुम्हीच बघायचं, ते 10 दिवस आस्थी सांभाळायचं तुम्हीच, आणि 10व्या दिवशी पिंडदान सुद्धा तुम्ही. नामदेवराय म्हणले वर्ष श्राद्धापर्यंत सगळं करतो, पण माझं व्रत मोडणार
नाही. गोड जेवणही घालतो म्हटले. शिंक धरलं, प्रेत चंद्रभागेच्या वाळवंटात, चिता रचली, चितेवर प्रेत टाकलं. एक जण म्हणला, नाम्या अरे ब्राह्मण मेला रे, ब्रह्महत्येचं पाप लागेल तुला, वारकरी आहेस, पांडुरंग तुझ्या मर्जीतला आहे, आत्ता चंद्रभागेचं पाणी हातात घेऊन संकल्प सोड, मी ह्या वारकऱ्याला जीव घालतो. वारकरी फक्त हा ब्राह्मणाला जीव घालतो, फक्त ब्राह्मण जिवंत व्हावा. तुझ्या पुण्याईनं जिवंत झाला तर ब्रह्महत्येचं पाप तुला लागणार नाही, सोड संकल्प. नामदेवराय म्हटले, असल्या 10 ब्रह्महत्येचं पाप लागलं तरी घ्यायला तयार आहे, पण एकादशी सोडणार नाही. दिली अग्नी महाराज आणि चितेनं पेड घेतला. तर चटके बसल्यावर देव असला तरी कसा बसतोय तिथं. चितेतून देवानं उडी टाकली आणि मड्यानं चितेतून बाहेर आल्यावर लोक तिथं हरिपाठ म्हणतील होय. भू म्हणायला स्मशानात आणि त म्हणायला घरी पोहोचले. नामदेवराय त्यातलेच एक, शेवटी माणूसच आहे. नामदेवराय म्हणले, खरंच भूत झालं की काय, आपणही पळा. पळणार तेवढ्यात कष्टा धरला ब्राह्मणानं, म्हणजे देवानं. नामदेवराय म्हणले, सोड रे बाबा. त्यानं काष्टा धरून म्हणला, जीव घातल्याशिवाय सोडणार नाही. नामदेवराय म्हणले, कष्ट नाही, धोतर घे, पण जीव घालणार नाही. शेवटी देव म्हणले, नाम्या जरा वळून बघ तर कोण आहे. नामदेवराय म्हणले, कोण म्हणजे मगाशी ब्राह्मण होता, आता भूत झाला असतील. अरे जरा बघ, भूतच आहे, पण कोणतं आहे ते बघ ना. वळून पाहिलं तर पंढरीचे भूत मोठे. पंढरीचे भूत मोठ, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे. आलं गेलं गडपी वाटे, आलं गेलं गडपी वाटे, बहुते आपली गाडी सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. हे बारीक बारीक थांबे घ्यायचे नाही आता आपल्याला. हे लय छोटा थांबा झाला. हात दाखवा, गाडी थांबवा, होऊ देऊ नका. मी बरोबर घेतो प्रमाण. विठाला हला विठला विठला ह्याला सरळ म्हणून घ्यायचं होतं, विषय एवढा काय नव्हता. तो बघितलं तर हे सावळं भूत विटेवरचं उभं, आणि मग डोळे भरून आले नामदेवरायचे. म्हणले, नामदेवराय म्हणले, देवा तू. देव म्हणले, काय फुकून दिल्यास ओळखीतो काय. अरे जरा तर ब्रह्महत्येच्या पापाची भीती दाखवली तरी. त्यावेळेला नामदेवराय पुन्हा म्हणले, देवा एक नाही गड्या, 100 ब्रह्महत्येचं पाप मला लागलं असतं तरी मी ते झेललं असतं, पण माझ्या एकादशी व्रतात भंग होऊ दिला नसता. ही सेवा आहे नामदेवरायची. अजून एक मोठी सेवा सांगू ना, अभंगात नेतो तुम्हाला. सगळ्यात मोठी सेवा देवाला भारावून टाकणारी. नाम्या सवेजीवी नोहे संकोचित, नामदेवा हाती दूध प्याला. आणि सगळ्यात मोठं नामदेवरायाने किती त्याला भारावून टाकलं, एका प्रमाणातून सांगतो. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, जने म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, अभंग कीर्तनी भरला, अभंग बोलता अभंग कीर्तनी भरला. प्रेमाची छंदे विठ्ठल नाचला, प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला. देवाच्या
नामदेवरायांचं कीर्तन एवढं गोड आहे, त्या कीर्तनामध्ये भगवान पंढरीश परमात्मा टाळ घेऊन उभा आहे. नामदेवरायाने प्रमाण गायलंय, ज्ञानोबरायाने चाल रंगात आली, जगाचा बाप बेभान होऊन थै 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 नाचायला लागला. इतका नाचला देव, इतका नाचला. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. 2 मिनिटं. नामदेवरायाची ही सेवा आहे, आपण त्यात फक्त सहभागी व्हायचंय. दोन्ही हात वर करा, टाळी वाजवा. मी म्हणतो तसं सगळ्यांनी पाठीमागे म्हणा. थंडी पण जाईल आणि भजन पण होईल. पांडुरंग 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 बोला. पांडुरंग 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 ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, निवृत्तीराया माझ्या सोपानराया, हे निवृत्तीराया माझा तुकोबाराया, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नामदेव जनाबाई सोपानकाका मुक्ताबा, नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबा, भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, एकोबा चोखोबा सांगोबा बरोबा, यकोबा चकोबा सावकोबा गोडबा, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, भगवान बाबा भगवान बाबा वामन भाऊ भगवान बाबा, भगवान बाबा भगवान बाबा वामन बाबा, भगवान बाबा, भगवान बाबा वामन भाऊ भीमसेन बाबा भगवान बाबा, भगवान बाबा वामन भाऊ भीमसेन बाबा भगवान बाबा, दिगंबरा 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 पांडुरंग 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 विठ्ठल याला म्हणायचं सेवा. तुम्हाला एक प्रश्न, 3 मिनिटं भजन केलं ना आपण घड्याळ लावून, 3 मिनिटं. 3 मिनिटामध्ये तुमच्या डोळ्यापुढं काय होतं? गोठ्यातल्या म्हशी, महिला मंडळ, संगीचा पप्पा का पप्प्याची माय, काय होतं डोळ्यापुढं? भगवान दत्त होते, भगवान बाबा होते, भीमसिंह बाबा होते, पांडुरंग परमात्मा होता. उगाच साधं गणित डोळ्यापुढं आणा. 3 मिनिटं भजन केलं तर आपल्या डोळ्यापुढं 3ही मिनिटं देव उभा होता. आमचे नामदेवराय 24 तास भजनच करत होते. डोळ्यापुढं कोण असेल? न कळे दिवस की रात्री, अखंड लागली से ज्योती. याला म्हणायचं भजनाची सेवा. विठाल हरा विठाला 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 विठाला, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा, तुझे दास्य करू आणि का मागो खावया. धिक झाले जिने निष्ठा पाहिजे बुवा. नाव त्यांचंच होतं, ज्यांच्याकडे निष्ठा. बघा तुम्ही बाबांची, माणिक बाबावरची निष्ठा बघा, आणि भीमसिंह बाबांची बाबांवरची निष्ठा बघा. अहो हे संप्रदायातल्या निष्ठा सोडा. स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेबांची भगवान बाबावरची निष्ठा डोळ्यापुढं. हजारो भाषणं आपण साहेबांचे ऐकले असतील. साहेब एकच वाक्य बोलायचे, माझ्यासाठी भगवान बाबा म्हणजे विठोबा आहे आणि भगवान गड म्हणजे पंढरपूर आहे.
मला पंढरपुरावरनं दिल्ली दिसते, मला पंढरपुरातनं, मला भगवानगडावरनं दिल्ली दिसते, मला भगवानगडावरनं मुंबई दिसते. साहेबांनी आयुष्यभर हीच घोषणा करत राहिले. बाबांना पांडुरंग आणि गडाला पंढरी मानून वाटचाल केली. मी तर कौतुकानं सांगत असतो महाराज, गुरु असावेत भगवान बाबासारखे आणि शिष्य असावा स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेबांसारखा. बघा, निरीक्षण करा तुम्ही. बाबांना राष्ट्रसंत ही पदवी मुंडे साहेबांमुळे मिळाली आहे. केंद्रामध्ये अटलजींचं सरकार असताना स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेब आणि केंद्रीय प्रसारण मंत्री प्रमोदजी महाजन साहेब या दोघांनी बाबांच्या कार्याची फाईल तयार केली. ती अटलजीच्या टेबलावर ठेवली आणि ती फाईल पाहिल्यानंतर अटलजींनी राष्ट्रसंत ही पदवी बहाल करण्याचं ठरवलं. भगवान बाबा हे स्वयंघोषित राष्ट्रसंत नसून भारत सरकारनं जाहीर केलेले राष्ट्रसंत आहेत, हे ध्यानात ठेवा. आणि ही पदवी साहेबांमुळे. आणखी बाबा भाऊच्या बाबतीत साहेबांनी मोठं काम केलं. बाबाचं आणि भाऊचं पोस्टाचं तिकीट साहेबांच्यामुळे महाजन साहेब प्रसारण मंत्री असताना प्रकाशित करण्यात आलं. देहूला जगद्गुरू तुकोबारायाचंही तिकीट काढलं. त्यावेळेला महाजन साहेब मुंडे साहेब देहूला आले होते. आर आबा त्यावेळेला गृहमंत्री होते आणि योगायोगानं त्या तुकोबारायांच्या तिकीट विमोचनाच्या सोहळ्यामध्ये महाजन साहेब आणि मुंडे साहेबाच्या मध्यभागी बसण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं होतं. बाबा 2003ची गोष्ट आहे. 2003ला 12वीच्या पेपरामध्ये जगद्गुरू तुकोबारायाचा अवमान करणारा उतारा छापला गेला होता मराठीच्या पेपरात. आणि त्यावेळेला शिक्षण संचालकाच्या ऑफिसमध्ये जाऊन संतवीर बंडातात्याच्या नेतृत्वात 10 तरुणांनी हायदोस घातला होता. त्या 10 जणातलं हे एक मॉडेल आहे बघा. काळपांडे हे पुन्हा कट करा, एवढं पुन्हा घालताल आम्हाला जेलमध्ये. वसंतराव काळपांडे शिक्षण संचालक होते त्यावेळेला. त्यावेळेला काळपांडे साहेबांच्या थोबाडीत मारण्याचं पहिलं काम याच बुवानं केलं होतं. आम्हाला एक रात्र बंड गार्डनच्या जेलमध्येही ठेवलं होतं. पुन्हा वकील संघाने आमचा जामीन द्यायला आले, पण आम्ही जामीन नाकारला. आम्ही गुन्हेगारच नव्हतो, तो जामीन घ्यायचा कशाला. आमच्यावर तक्रारी गुन्हे दाखल झाले होते. मग ते गुन्हे मागं घेण्यासाठी मी साहेबांना पत्र द्यायला गेलो होतो. ते पत्र देत असताना साहेब म्हणले तिथून देऊ नका, वर या बसा इथं म्हटले. मग ते पत्र दिलं, साहेबांनी वाचलं आणि त्याच सभेमध्ये साहेबांनी भाषणामध्ये बोलले की आबांना माझी विनंती आहे, तुम्ही गृहमंत्री आहेत, आमच्या वारकऱ्यावर गुन्हे दाखल आहेत, 2 महिने उलटून गेले, तेवढे गुन्हे मागं घेण्याचं तुम्ही काम करा. तेव्हा आबांनी म्हटले गुन्हे वारकऱ्यावर आहेत आणि ते मागे घ्या अशी मागणी लोकनेते मुंडे साहेब जर करत असतील तर आर आबा सुद्धा एका सेकंदात ते गुन्हे मागे घ्यायला तयार आहे. आणि आबांनी लगेच आदेश काढले तसे. तिथूनच SP साहेबांना सांगितलं हे शब्द म्हणजे लेखी आदेश असं समजा आणि लगेच गुन्हे मागे घ्या. त्या दिवशी आम्ही त्या गुन्ह्यातून सुटलो. असो, मी असं एकदा नाही 2दा जेलमध्ये गेलो. बाबा एकदा जोग महाराज संस्थेच्या साठी गेलो. पूजेने विठ्ठल बाबा घुले बाबांना संस्थेच्या सचिवानं चाकू लावला होता रात्री 12 वाजता आणि मी सकाळी त्याला 3 बुटं मारले होते. मग त्यानं तक्रार दिली माझ्या विरोधात. तेव्हा एक रात्र जेलमध्ये. आता हे आगावपणा आहेच, त्याला करावं काय. तेव्हा एकदा जेलमध्ये गेलो. वारकरी संप्रदायाच्या अस्मितेसाठी आणि सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेसाठी एकदा नाही 10 वेळा जेलमध्ये जायची वेळ आली तरी आम्ही जायला तयार आहे, कारण ती आमची अस्मिता आहे. बाबा बंकट स्वामी तिथूनच आले. जोग महाराज संस्थेचंच एक व्यापक असं रोपटं म्हणजे बंकट स्वामी महाराज. आणि स्वामींनी संप्रदाय तळागाळापर्यंत पोहोचवला. आणि त्याच स्वामींच्या हाताला धरून हे 2 चंद्रसूर्य आळंदीला गेले आणि वारकरी संप्रदायामध्ये चंद्रसूर्यासारखं काम केलं. म्हणून बाबा भाऊंना आम्ही नेहमी ह्याच वाक्यानं बोलतो, भाऊ म्हणजे मराठवाड्याच्या वारकरी संप्रदायाचा सूर्य आहेत आणि बाबा म्हणजे मराठवाड्याच्या वारकरी संप्रदायाचा चंद्र आहेत. पुन्हा प्रश्न येईल, सूर्य म्हणल्यास भर उन्हाळ्यात दुपारी 12 वाजता सूर्य नको वाटतो, मग भाऊ काय तसे आहेत का? नाही, ते सूर्यच आहेत, पण पसायदानात माऊलींनी सांगितलेले सूर्य आहेत. मार्तंड जे
तापहीन. मार्तंडच आहेत पण तापहीन असलेले. बाबा चंद्र आहेत, मग काय त्यांना डाग आहे का? ते चंद्र सुद्धा हरिपाठात त्या ज्ञानेश्वरीच्या पसायदानात सांगितलेले चंद्र आहेत. बाबांच्या प्रत्येक फोटोच्या वर किंवा खाली आपण वाचतो सुद्धा, चंद्र मेजे लांछन नसलेला चंद्र म्हणजे बाबा, आणि ताप नसलेला सूर्य म्हणजे भाऊ. म्हणून आम्ही बाबा भाऊंना चंद्र सूर्य ह्याच विशेषणानं बोलतो. विठाल नामदेवरायाची ह्या उंचीची सेवा आहे. 4 जन्म सेवेत गेलेत तरी सेवेत खंड पडू द्यायचा नाही, हा नामदेवरायाचा निश्चय आहे. नामदेवराय म्हणतात, मागत देवा आम्ही सेवा केलीच आहे, पण इथून पुढे सुद्धा तुमची 6 प्रकारानं आम्ही सेवा करणार आहोत. त्या 6 प्रकारापैकी सेवेचे 3 प्रकार अभंगाच्या पहिल्या. प्रकारची सेवा आहे. घालीन लोटांगण, वंदीन शरण, डोळ्याने पाहीन रूप तुझे. एक एक जाऊ आपण. लोटांगण कसं घालायचं आणि लोटांगण का घालायचं. कसं घालायचं ऐका. शब्दार हा काठी आहेत का? फक्त असू द्या. ही काठी आहे, काठी त्यांनी हातात धरली आहे तोपर्यंत ती उभी राहणार आहे, आणि त्यांनी काठी सोडून दिली तर काय होईल. बस हे लोटांगण कळण्यासाठी हे उदाहरण भरपूर झालं. त्यांनी आधार दिलाय तोवर काठी हातात राहणार, आधार काढला की काठी सपसेल पडणार. आधार नसलेली काठी जशी सपसेल जमिनीवर पडते, तसं देव अथवा संतांच्या दारामध्ये आपलं शरीर सपसेल पालथ झालं पाहिजे. याला काय म्हणायचं. घालीन लोटांगण. दंडवत दंडापरी काही ओरी नोरावी, काही ओरी नोरावी, काही ओरी दोरावे दंडवात दंडापरी काही ओरे दोरावे काही ओरे
दिठी देखत खेवो अंगेष्ठी पडिलिका काठी नुठेची जैसी. याचं नाव आहे लोटांगण. लोटांगण शब्दाचा दुसरा एक समानार्थी शब्द आहे दंडवत. आणि दंडवत शब्द एकटा येत नाही, त्याच्या अगोदर एक शब्द येतो. कसला दंडवत? वा वा, कसला? साष्टांग. साष्टांग शब्दाचं व्याकरण असं आहे, अष्ट अंगेन सहा साष्टांग. आपल्या शरीराची 8 अंग जमिनीला टेकून देवाच्या दारात पालथ होणं म्हणजे घालीन लोटांगण. आता ऐका, देव संताच्या दारात पालथ झाल्याशिवाय संसारात उलथ होता येत नाही. म्हणून दंडवत घातल्याशिवाय लोटांगण घेतल्याशिवाय पर्याय नाही. बाबांच्या भाऊच्या दारात लोटांगण घेत जावं, भगवान दत्ताच्या दारात लोटांगण घेत जावं. आता हे झालं कसं. आता का? लोटांगण घ्यायची सवय असली की माणसाचा अभिमान कमी होत जातो. नम्रता येण्याकरता हे कारणीभूत ठरतं. वाकायला शिकावं माणसानं. मला इथल्या मंदिराचा दरवाजा लय आवडला बघा. हा ह्या नाही मोठ्या दरवाजा ह्याचा, ती तर मंदिरच छोट आहे त्याचा विषय. हे मंदिर मोठं आहे पण दरवाजा वाकल्याशिवाय मध्ये जाता येत. वाकत जाऊ महाराज, देवापाशी तरी वाकत जाऊ. जे देवापाशी वाकत नाहीत ना, म्हातारपणात अर्धांगवायू झाल्याशिवाय राहत नाही. मग वाकत जा, देवाच्या संतांच्या दारात वाकत जा. ते वाकण्यासाठीच कमी केलंय. कुठल्या 150 हाण्यानं म्हण आणली काय माहिती, मोडन पण काय अर्थ आहे का या गोष्टीला? आम्ही म्हणतोय नको बाबा वाकू, तसाच उभा राह, तसाच मोडून जातो. ह्या काटक्या कुटक्या होऊ दे, त्या बायाने घालू दे चुलीमध्ये तुला एकदा, नाही तर पोरांनी शेकोटी करू दे तुझ्या काटक्याची. काय मजा आहे महाराज. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती, ऐरावत रत्न थोर त्यासी लहानपण देगा देवा मुंगी. तुका म्हणे जाण फावे लहाना होणी लहान. हे काय वेडे पण आहे का महाराज संतांचा? हो का. स्वाभिमान अवश्य असावा, अभिमान नसावा. विनम्रता अवश्य असावी, लाचारी नसावी. लाचारी वेगळी, विनम्रता वेगळी, अभिमान वेगळा आणि स्वाभिमान वेगळा. स्वाभिमान बिलकुल असावा. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. 108 पारायण केले ज्ञानेश्वरीचे. स्वाभिमान असावा. सलग 37 वर्ष दत्त संस्थानला पंगत दिली. स्वाभिमान असावा. पठ्ठ्यानं 137 वर्ष पंगत घातली. आजोबानं घातली, बापानं घातली, आणि पठ्ठ्यानं सुद्धा बंद पडू दिली नाही. आणि आपण तर बंद पडू देणारच नाही. पोरांना सुद्धा मरताना सांगून जाईल, मी मेल्यावर गोड जेवण नका घालू, पण दत्त संस्थांची पंगत बंद करायची नाही. याचा स्वाभिमान असला पाहिजे. लय बोटात अंगठ्या घालून अभिमानानं मिरवायच्या नाही. हातात कडे घालून ब्रासलेट घालून मिरवायचे नाही. माझ्याकडे बघू नका, ह्या लोकांनी दिलेले आहेत. 14 आहेत माझ्याकडं. आता ही भाव वाढल्यापासून घालीना झालो मी. दोघच फिरत होत गाडीत, पुन्हा आडरानात अडवलं तर अवघड. मग तुम्ही म्हणाल 2 तरी का ठेवल्यात? लय फटके देऊ नये म्हणून. काहीच नसल्यावर लय फटके देतात. 5 ग्राम दिलं म्हणजे फटके कमी पडतात, म्हणून आपलं तेवढं 15 ग्राम ठेवले, फटके कमी बसावेत म्हणून. अशा 14 आहेत. भागवत झालं, लोकांना आवडलं, अंगठी करतात. कीर्तन आवडलं तरी करतात. आत्ता हे 2 आहेत. हे मागचं एक 5 ग्रामचं. लातूरला कीर्तन झालं, एका मारवाड्याला लयच आवडलं. उठलं आणि कीर्तन झालं की अंगठीच बोटात घातली. आज कोणाला आवडलं तर हे शिल्लक आहे बघा. तसं काही अडचण नाही. आवडल्यास काय अडचण नाही. 4-5 ग्रामची राहू द्या, 2.5 ग्रामची घाला. लय सोनं महाग वाटत असलं तर 1.5 ग्रामची घाला. आवडल्यास काय, त्याला आवडीला महत्व आहे. तुम्हाला लय आवडलं तर 2 मणी काढून द्या गळ्यातले, बाकीचे राहू द्या तुमचे, काय तसं अडचण नाही. होय, ते नथीवाले आजी मला नका देऊ, काही द्यायचं असलं तर दत्त संस्थानला द्या, तिकडे बांधकाम चालू आहे. जाऊ द्या, त्यातला विनोदाचा भाग. एक आनंद. हे वाकायचं सांगू तुम्ही. अजून पटेल असं बोलतो. तुम्ही सुशिक्षित आहेत, तरुण आहेत. मला सांगा, उंच डोंगर चढायचा आहे, उंच डोंगर चढायचा आहे, ताठ होऊन चढावं लागेल का वाकून? निरीक्षण करा. चढायचं तर वाकल्याशिवाय पर्याय. एक वाक्य आहे का, ज्याला उंचावर जायचंय त्याने बोला बोला
ज्याला उंचावर जायचंय त्यांनी हा बस वाकायची सवय ठेवा. ताट झालात की खाली यायला वेळ लागत नाही. खाली येताना ताट राहावं लागतं. हा, पाखरांना उंच भरारी घ्यायची आहे. काय असलं पाहिजे? पंख. पंखाशिवाय पाखरं उंच भरारी घेऊ शकत नाही. मग जर माणसाला उंच भरारी घ्यायची तर पंख तर नाही. ऐकून ठेवा. पाखरांना उंच भरारी घेण्यासाठी पंखांची गरज आहे. माणसाला उंच भरारी घ्यायची असेल पंखांची गरज नाही. माणूस जितका वाकला तितका उंच भरारी घेऊ शकतो. वाकायला शिकलं पाहिजे. आजच्या सारख्या भयान काळात 3-3 वेळा देशाचा पंतप्रधान होणं नॉट ए जोक. पण तो बुवा 3 वेळा झालाय. त्याचं कारण संसदेच्या पायरीवर वाकण्याचं ते शिकले म्हणून तितक्या उंच गेले. वाकायला शिकलं पाहिजे. तुम्ही लोकनेते मुंडे साहेब आमच्यापेक्षा तुम्ही जास्त अनुभवलेत, जवळून पाहिलेत. एकदा भेटलेला माणूस साहेबांनी जीवनभर विसरले नाही. आणि शेवटच्या कार्यकर्त्याला भेट दिल्याशिवाय साहेब कधी झोपायला गेले नाही. याला वाकणं म्हणतात. इतकं वाकले म्हणून देशाच्या ग्रामविकास पदापर्यंत म्हणजे हिमालयाच्या उंचीपर्यंत जाऊन पोहोचले. वाकायला शिकलं पाहिजे. मंदिरात फोटो लागलेत साहेबांचे. कशामुळे लागलेत? वाकायची सवय. जगद्गुरु तुकोबारायाच्या सहवासात छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन आलं म्हणून ते जीवन बहरत गेलं. आम्ही नेहमी सांगतो संस्कार माणसाचं चारित्र्य घडवतात. चारित्र्य माणसाला चरित्रवान बनवतं आणि चरित्रवानाचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला जातो. जगद्गुरु तुकोबारायाच्या संस्कारांनी शिवरायांचं चारित्र्य घडलं. चारित्र्यामुळे शिवराय चरित्रवान झाले आणि चरित्रवान झाले म्हणून त्यांचं चरित्र सुवर्ण अक्षरांनी इतिहासात कोरल्या गेलं. विठाल हरा विठला 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 विठला. आता हे लोटांगण घालणं म्हणजे नम्रता. याच्यासाठी तुम्हाला रामायणातला गोड प्रसंग डोळ्यापुढे आणतो. राम लक्ष्मण सीता वनवासाला निघाले. पहिला मुक्काम तमसा नदीच्या तीरावर पडला. दुसरा मुक्काम श्रंगवेरपूरच्या बाहेर पडला. भिल्लांचा राजा गुहक त्याचं गाव आहे ते. तो म्हणला गावात चला. प्रभू म्हणले मी वनवासी, वनवासात मी गावात येणार नाही, गावाबाहेर थांबतो. त्यानं फळमुळं खायला आणले. सिसंपाच्या झाडाखाली दगडाची उशी करून राम सीता झोपले. पण तो भिल्लाचा राजा आहे पण हुशार आहे. त्यानं विचार केला जंगली जनावरं रामाला त्रास देतील. रात्रभर आपल्या गावातल्या 50 पोरांना आपण पहारा द्यायला ठेवू. 50 निवडक पोरं बोलवले. लाठ्या काठ्या घेऊन गोल कडं करून प्रभूच्या भोवती उभे केले. झोपायचं नाही बसायचं सुद्धा नाही. पहारा द्या रात्रभर. लांडगा कोहला वाघ सिंह बिबट्या भीती आहे ना जंगलात. राम निर्धास्त झोपलेत. 50 पोरं पहारा देत आहेत आणि 3 साधू गप्पा मारत बसलेत. सुमंत, गुहक आणि लक्ष्मण. एक 25ला पोरगा जवळच काठी घेऊन पहारा देतोय. रात्रभर तिघांचा परमार्थिक संवाद झाला. पहाटच्या वेळेला अगदी सूर्योदयाच्या 5 मिनिटा अगोदर गुहकानं विचारलं लक्ष्मणा जगातला सगळ्यात मोठा परमार्थ काय आहे आणि तो कुठं आहे? लक्ष्मणाने एका वाक्यात सांगितलं परमार्थ देवाच्या चरणात आहे आणि ते देवाचे चरण म्हणजे माझ्या प्रभू रामचंद्राचे चरण आहे. त्याला हात लागला की परमार्थ सुफलाम सुजलाम झाला. हे वाक्य कोणी ऐकलं? पहारा देणाऱ्या पोरानं. त्याचं नाव केवट आहे. तो नावाडी आहे. ऐकलं. सूर्योदय झाला. पहारा संपला. घरी गेला आणि बायकोला म्हटला अगं ते धाकटं सांगत होतं परमार्थ थोरल्याच्या पायात आहे पण आपल्या गरीबाला त्याच्या पायाला कोण हात लावू देणार आहे? तिनं म्हटली तुम्ही ठरवलं तर हात नाही 2 तास पाय तुमच्या हातात राहतील. तो म्हणला कसं? मग तिनं उपाय सांगितला. आता तिनं काय उपाय सांगितला हे सांगायला मला वेळ नाही. त्याला 7 दिवस रामायण ऐकावं लागेल तुम्हाला. मग तिनं सांगितलं. त्यानं ऐकलं. तो राजाकडे गेला. राजानं त्याचं म्हणणं ऐकलं. आलकडच्या तीरावरच्या सगळ्या नावा राजानं दौंडी पिटून पलीकडं लावल्या. फक्त त्याची एकट्याची नाव अलीकडं. हे सगळं त्या बायकोच्या सांगण्यात आहे पण ते सांगायलाच मला वेळ नाही. मला पुढचं सांगायचं. राम लक्ष्मण सीता गुहक सुमंत सगळे आले. हा नावाडी झाडाला पाठ लावली आहे. नाव समोर आहे. हाताची घडी करून बसलाय. प्रभू म्हणले नाव घ्या ना पाण्यात आम्हाला पलीकडे सोडा.
त्यानं हाताची घडी केली आणि बसल्या बसल्या सांगितलं जमणार नाही. राम म्हणले का? म्हणला तुमच्या पायाची जादू मला माहित आहे. मांगी नावनु केवटू आना कहवू तुम्हार मर्म मैजाना. चौपाई आले रामायण. शुवतशिला भई नारी सुहाई पाहन तेन काठ कठीणाई. आपल्याकडे अभंग आहे. शिळा होती मनुष्य झाली याचे चरणाचे चाली. प्रभू तुमच्या पायाची जादू माहित आहे. तुमचा पाय माग एका दगडाला लागला. दगडाची काय झाली? दगडाची शिळा झाली आणि शिळेची बाई झाली असं घेऊ आपण. जरा लांबून घेऊ पटांगण धरून. दगडाची शिळा झाली त्यांच्या म्हणण्यानुसार आणि शिळेची ताजी झाली आणि ताजीची भाजी झाली. दगडाची बाई झाली. उग विचार करा. दगडाला तुमचा पाय लागला तर बाई झाली. ही माझी नाव तर लाकडाची आहे. लाकडाला पाय लागल्यावर बाई नाही अप्सराच होती म्हणला. आणि ह्या नावेचं अप्सरा झाली तर डबल घोटाळा होतोय. माझं पोट भरायचं साधन नष्ट होतंय एक, आणि दुसरं ही अप्सरा आणि घरचा पसारा. दोन दोन सांभाळणं काही सोपं आहे का? आणि मी काही कलियुगातला पुढारी आहे का दोन दोन सांभाळायला? उशिरा कळलं तुम्हाला. असू द्या. मला जमणार नाही. प्रभू म्हणले मग करावं काय? काय नाही प्रभू तुमचे पाय धुऊ द्या. धूळ पायाची धुवून काढली की नावेत बसा. प्रभू म्हणले एवढंच आहे तर मग लगेच धुणं, त्याला काय अडचण आहे. पाय धू म्हटल्या बरोबर ते घराकडे पळालं. त्याचं घरही लांब होतं 2 किलोमीटर. ते पळायला लागलं. प्रभूला कळे ना हे पळतंय का. प्रभू म्हणले केवट अरे कुठं? त्यानं तिथून सांगितलं देवा शाळा शिकलो नाही पण डोकं ठिकाणावर आहे. जगाच्या मालकाचे पाय धुवायचे एकटा कसा धू? बायकोला घेऊन येतो. लक्ष्मण म्हणला बसा आता 10:30 होते जय विठ्ठलला. हे काही पाय धुतल्याशिवाय सोडत नाही. गेलं घरी. बायकोला म्हणला चल लवकर देवाचे पाय धुवायचे. संधी मिळाली तुझ्यामुळं. पाय धुवायला काहीतरी भांड घे. भांड म्हटलं की तिचा चेहरा उतरला. ती म्हणली दारिद्र्य तरी किती असावं. सोन्या चांदीचं भांड जाऊ द्या, किमान तांब्याचं पितळेचं तरी असावं. ते सुद्धा घरात नाही. तो म्हणला नसू दे. नाही तेच बरं आहे. आपलं लाकडाचं घे पीठ मळायचं. महिला मंडळ काय काय का हा काटवट होती की नाही ते लाकडाची. तिला 2 कान होते का आजी? ते कान का होते? हा पाय पाय देऊन असं पीठ दाब देऊन मळता यावं म्हणून. मधल्या काळात बिन कानाच्या पराती आल्या. पाय द्याचा पराती दादा. फक्त पाय धुवून पीठ मळीत जा भाऊ. तुम्ही जर पाय नाही धुतले तर ह्यांच्या नशिबाला चरण तीर्थच आहे. बाबा ह्यांचं बरं आहे. ह्यांना घरचंच चरण तीर्थ आहे. आपल्याला रोज 2 घरच आहे. सकाळी कुठं तर लातूर, रात्री कुठं तर बावी. बिनकानाच्या. आता तर लय बदल झाला महाराज. त्या पराती गेल्या 8 मेकर आले. पीठ मीठ पाणी मशीन मध्ये टाकलं, बटन दाबलं की पिठाचा गोळा तयार. चपात्या लाटायचं मशीन आहे, भाजायचं मशीन आहे. पुन्हा एक साईड भाजली की फिरवून दुसरी साईड भाजायचं मशीन आहे. आणि पुन्हा त्या चपात्यावरून तेल पडतं येतं. तेल लावून चपात्या येतात महाराज. लय मशीनी आल्या. आता अजून एक मशीन येणार आहे बघा. जिल्हा परिषद इलेक्शन संपलं की एक मशीन येणार आहे. पुरणपोळ्या बनवायचं. कणिक पुरण मशीन मध्ये टाका, बटन दाबा, पुरणाच्या पोळ्या तयार. आता एकच मशीन यायचं राहिलंय. पाहुणा आला मशीन मध्ये घाला, जेवला घरला चला. अशा मोठमोठ्या सप्ताहात तर लय मशीन कामाला येतील बघा. काल्याचं कीर्तन संपलं की वारकरी धरायचं मध्ये घालायचं. प्रसाद घेऊन बाहेर. लग्न मंडपामध्ये अशा मशीनी कामाला येतील. आला वराडी घाल मशीन मध्ये, जेवला की बाहेर. नवरदेवाचा बाप जास्ती वेळ ठेवायचा. त्यानं तुऱ्याचा फेटामध्येच बांधला पाहिजे. आणि पोरांना सूचना द्यायची गरजच वाटली तर हिरवं बटन दाबा. हिरवं बटन दाबलं की खांबा मिळाला पाहिजे. त्यानं टाकूनच बाहेर यावं. मुंगळा लावा, बँड कुठे येतील तसले मशीन. मी त्या काटवटीवरनं गेलो. काटवट घे म्हटलं. बाबा आता शास्त्र सांगतो अध्यात्म. धातू का नको? पहिलं कारण राम वनवासी आपल्यामुळं त्याला धातूचा स्पर्श नको म्हणून धातूचं भांड नको. दुसरं कारण मी नावेत असतो,
नावेत पाणी भरलं तर मी काटवटीनं पाणी बाहेर काढतो. मग ती काटवट म्हणाल, बेटा तुझा जीव वाचवायचा तेव्हा माझी मदत घेतली, आणि जगाच्या मालकाचे पाय धुवायचे तेव्हा मला घरी ठेवून भांडं घेऊन गेला. मी कृतज्ञ नाही, मी कृतज्ञ आहे. ती जर माझ्या मदतीला येत असेल तर आज मी तिलाच देवाचे पाय धुवायला नेणार. आणि तिसरं कारण फार गोड सांगितलं. तो म्हणला, वेडी लाकडाचा गुणधर्म आहे, त्याच्यात पाणी पडलं की ते पाणी शोषून घेतं. आपल्या भाषेत लाकडात पाणी मुरतं. ही काटवट घेऊन पाय धुतले तर त्याचं चरण तीर्थ तयार होईल, आणि ते चरण तीर्थ या काटवटीत मुरल. हे लाकूड शोषून घेईल. थंडीत एवढं बेजार करायला लागले. पाय धुवून झाले, प्रभू दगडावर उभे राहिले. मला तो मुख्य मुद्दा आता सांगायचा आहे. प्रभू दगडावर उभे आहेत. नावेकडे त्यानं पाठ केली आहे. डोळ्याला धारा लागल्या, पोट सुकून गेलेत, घशाला कोरड पडली, अंग रोमांचित झाले, कंठ दाटून आलाय, डोळ्यातून आसवं गळायला लागलीत. प्रभूच्या चेहऱ्याकडे एकटक पाहतोय. प्रभू म्हणले, अरे काय झालं बाबा, आता जाऊ दे ना नावेत. तो म्हणला, थांबा प्रभू, आता शेवटचं राहिलंय. जसा उभा होता तसा धाडकन अंग टाकलं, पालथा झोपला. आपल्या भाषेत लोटांगण घातलं. आणि प्रभूला असा खालून म्हणतोय, प्रभू माझ्या पाठीवर पाय द्या आणि माझ्या पाठीवरून चालत जाऊन नौकेत बसा. प्रभू म्हणले, आता हे काय नवीन? नवीन नाही प्रभू, तुमचे पाय धुतले ना, धूळ निघाली, जमिनीवर ठेवले तर परत धूळ लागेल, मग ती लागू नये याकरता माझ्या नव्या कपड्यावर पाय द्या आणि चालत जा. एक कारण. आणि खरं कारण आहे प्रभू, एक पंगत घातली तर माणसाची छाती फुगून येते. 1 तास पहारा घेतला तर माणूस छातीनं फुगून येतो. 2 तास तुमच्या पायाला खेळलोय देवा, अभिमान किती वाढल. अरे कोणालाच पायाला हात नाही लावता आला, पण पठ्ठ्यानं. आणि प्रभू तिळभर जरी होय अभिमान, मेरू तो समान. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी हो ज्ञान गर्व ताठ. माझा अभिमान मला नरकाला घेऊन जाईल प्रभू. आता एकच करायचंय, मी हे लोटांगण तुमच्या पायावर घातलंय, तुम्ही माझ्या पाठीवर पाय द्या, तुमच्या पायानं माझा अभिमान तुडवा आणि माझ्या अभिमानाचा चेंदा मेंदा करून मग नौकेमध्ये जाऊन बसा. आपण सुद्धा दत्त भगवंताच्या पुढं लोटांगण घालून दत्ताला एवढंच सांगायचंय, प्रभू तुमचे पाय माझ्या पाठीवर पडू द्या, तुमच्या पायानं आमच्या अहंकाराचा चेंदा मेंदा होऊ द्या, याच्यासाठी आम्ही तुमच्या दरबारात आलोय, एवढ्यासाठी घालीन लोटांगण. हीच भाषा तुकोबारायाची सुद्धा आहे. घालीन लोटांगण महाद्वारी, महाद्वारी घालीन लोटांगण महाद्वारी. महाद्वारे घालीन लोटांगण महाद्वारे, महाद्वारे घालीन लोटांगण महाद्वारे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन असे पूजन. घालीन लोटांगण महाद्वारे, महाद्वारे घालीन लोटांगण महाद्वारे. एका सेवेचा विस्तारानं आपण भाग पाहिला. घालीन लोटांगण एवढंच झालंय आपलं. मी सांगितलं ना, नम्रता मोठं खूप आहे समाज. 10 कीर्तनकारांमध्ये असेल माझा विश्वास आहे. वडील म्हटले मला, खूप मोठे व्हा तुकोबा, आभाळाला हात लागेल इतकी उंची गाठा. पण पुढचं वाक्य फार गोड बोलले ते, आपला हात आभाळाला लागलेला असेल तेव्हा पाय जमिनीवर असतील याची मात्र जाणीव ठेवा, याचं भान ठेवा. एक बाप पोराला हे शिकवतो. मला धन्य समजतो, अशा बापाच्या पोटी मला जन्म मिळाला. त्यांनी म्हटले, आभाळाला हात असू द्या पण पाय जमिनीवर असले पाहिजे. जमिनीवर पाय असण्याचं लक्षण आहे घालीन लोटांगण. नम्र झाला होता तेने. भगवान ज्ञानेश्वरीत हेच बोलले ज्ञानोबारायांच्या मुखातून. ज्ञानोबाराय बोलतात भगवंताचे शब्द, थोर पण परा सांडीजे
व्युत्पत्ती आघवी विसरिजे जै जगात हा कुठे होईजे ते जवळीक माझे. धाकटं व्हायचं, शिकायचं, लहान व्हायचं. राष्ट्रसंत भगवान बाबांनी 38 वर्ष नारायणगडाच्या सेवेत अर्पण केले. पण नारायणगड सोडताना तिळमात्र मनामध्ये किंतु परंतु नाही. जशी भगवंताची, जशी गुरुदेवाची इच्छा, नाही नारायणगडावर थांबता येणार, नाही थांबता येणार. हात जोडले, निघून आले. त्याच ताकदीनं भगवानगड उभा केला. आणि उभा करत असताना क्रांती 2 प्रकाराची करून दाखवली. शैक्षणिक क्रांतीसह आध्यात्मिक क्रांती. यशवंतराव चव्हाण साहेबांना गडाच्या उद्घाटनासाठी घेऊन आले आणि चव्हाण साहेबांच्याच माध्यमातून 2 कामं केले. विजयी पांडुरंगाची मूर्ती स्थापना करून आध्यात्मिक क्रांतीचा पाया रचला. भगवान विद्यालयाच्या कोनशिलेचं अनावरण करून शैक्षणिक क्रांतीचा सुद्धा पाया रचला. लहान होऊन राहिलं की जगच मोठं करत असतं. खरं तर धौम्य ऋषीची साधना स्थली म्हणून त्याचं नाव धुम्यागड करावं असं बाबांनाही वाटत होतं. पण यशवंतराव चव्हाण साहेबांनी भाषणातून बोलून दाखवलं. ते म्हटले, भगवान महाराज, तुम्ही काय नाव ठरवलंय मला माहीत नाही, समाजानं ह्या जागेला काय नावाचं ठरवलंय मला माहीत नाही. त्यावेळेचं चव्हाण साहेबाचं हे भाषण आहे. पण मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि या कार्यक्रमाचा उद्घाटक या नात्यानं या जागेचं नाव ठरवून जाणार आहे आणि घोषित करून जाणार आहे. या जागेचं नाव तुमच्या नावावरून असलं पाहिजे. तुमचं नाव भगवान आहे म्हणून या गडाला मी भगवानगड असं नाव देतोय, मुख्यमंत्री आणि उद्घाटक या नात्यानं. उद्घाटकाच्या भूमिकेतून भाषण करताना चव्हाण साहेबांनी हे नाव जाहीर केलंय. तुम्ही जगाबरोबर धाकटं होऊन राहा, देव तुमची उंची वाढवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाबांना काय महाराज, ते जिथं लात मारतात तिथं पाणी काढतात. 13-14 संस्थानं आज उभी करतायत. ह्या मंदिरासाठी बाबांनी 4-2 रुपयाची अपेक्षा आपल्याकडे धरली तर ती बाबांची स्वतःसाठी नसेल. ती भगवान दत्तात्रेयांचं इथं भव्य मंदिर उभा राहावं आणि महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासामध्ये 22 या भूमीचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या जावं, याच्यासाठी या महात्म्याचा हा अट्टहास आहे. हे संस्थान, हे दत्त संस्थान एक नावारूपाला यावं. बाजूला ब्रह्मनाथ येळम रामेश्वर महाराजांची कथा चालू आहे. त्यांचं तिथं ब्रह्मनाथ संस्थानवर महाराज मठाधिपती झाले. ही लोक काम कशासाठी करतात? ही फक्त समाजाचं भलं करावं आणि भगवान बाबा वामन भाऊ भीमसिंग बाबांनी घालून दिलेला वसा आपल्याला सांभाळता यावा, या उद्देशानं एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा. वंदीन चरणकडे नेणार नाही, नाही तर तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला तुमचे चरण वंदन करतो, बस करा. घालीन लोटांगणवरच थांबणार आहे. सगळ्यांनी दोन्ही हात वर करा. 1-1.5 मिनिटं भजन, उर्वरित वेळेत सेवेला विराम. विठोबा कुमाई हा विठोबा कुमाई, हरे हरे विठोबा कुमाई. बोला बोला पुंडलिका हरे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत वामन भाऊ महाराज, राष्ट्रसंत भगवान बाबा की जय. श्री गुरु भीमसिंह महाराज महाराज की जय. हो पार कुमाई, हो पार कुमाई, हो पार कुमाई, हा विठोबा कुमाई.
भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून आलेल्या गीतेचा जयंती उत्सव आणि अशा पर्व काळावर चाललेला हा सोहळा, त्यातली आजची सेवा. उपस्थित गावकरी, माता भगिनी, तरुण बांधव, ज्येष्ठ मंडळी, परम आदरणीय श्रद्धेय महंत प्रल्हादजी महाराज, आमचे सर्व टाळकरी महाराज मंडळी, संस्थेचे विद्यार्थी, सर्वांच्या प्रति आदराची भावना. सेवेला विराम. एकच मिनिटं घेतो आणि मग निवेदकांकडं माईक देतो. ज्यांना दम्याचा आजार आहे त्यांच्यासाठी ह्या समोरच्या गाडीत छान औषध आहे. आता थंडी आहे, दमा जरा त्रासच देतो. 200 रुपयाचं औषध आहे, 1.5 महिना बाटली पुरते. ज्याला दमा खरंच अनुवांशिक आहे आणि अतिच त्रास देतोय त्यानं 3 बाटल्या घेऊन टाका. 600 रुपये खर्च होऊ द्या, पण आजपासून होळीपर्यंत हे औषध घ्या. पुन्हा 2-2.5 वर्ष दमावर तोंड काढणार नाही. एकदा औषध घ्या, किमान 3 वर्ष, 3 बाटल्याचा कोर्स करा. 3 वर्ष दमा त्रास देणार नाही. तुम्ही म्हणाल मग 3 वर्षानंतर काय करायचं? बाबा मला परत बोलवतील तेव्हा मी औषध घेऊन येईल. त्यातला विनोद काढा, पण औषध चांगलं आहे. ज्याची शुगर आत्ता 400 आहे त्यांना औषध सुरू करा. 12व्या दिवशी शुगर मोजा, 150च्या आतमध्ये शुगर दाखवेल. मी कित्येक जणांची शुगर गोळ्या बंद करून ते औषध फक्त ठेवलं आहे. ज्याला पित्ताचा त्रास आहे त्यांना औषध घ्या, 4थ्या दिवशी त्रास कमी होईल. ज्याला अजीर्ण अपचन होतं आहे, पोट गुबारतं आहे, पोट गच्च होतं आहे, पोट मोकळं होत नाही,